ठीक आहे, आता याच्यानंतर आपण समसंख्या काय ते बघू. समसंख्या कशाला म्हणायचं, समसंख्या कशा ओळखायच्या, ह्या गोष्टी आपण बघू. तर समसंख्येची पहिल्यांदा व्याख्या बघून घ्या आपण. समसंख्येची व्याख्या काय ती, ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या कुठं तर एकक स्थानी काय काय पाहिजे आपल्याला, 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्यांना काय म्हणलं जातं, तर समसंख्या असं म्हणतो. आता समसंख्या म्हणतात तर काय सांगितले व्याख्या, आपल्या एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला, तर 0, 2, 4, 6 आणि 8 पाहिजे इथं. आता इथं उदाहरणं दिले ती, ते इथं काय बघायचं, तर आपल्याला इथं काय सांगितलं, फक्त आपल्याला एकक स्थान बघायचं. ही बाकी किती संख्या असेल ते नाही बघायचं, एकक स्थानी काय बघायचं, इथं कुठला अंक आहे. आता इथं एकक स्थानी कुठला, ह्या पहिल्या संख्येत, तर इथं 4 आहे. मग 4 आहे म्हणजे काय झालं, ही संख्या तर समसंख्या झाली. ह्या दुसऱ्या संख्येचा जर विचार केला आपण, तर दुसऱ्या संख्येच्या पण एकक स्थानी किती, इथं 0. मग 0 आहे का इथं, तर आहे. म्हणजे ही संख्या कशी झाली, ही समसंख्या झाली आणि ही पण समसंख्या झाली, बरोबर. आता दुसरी संख्या जर घेतली आपण, संख्या किती जरी मोठी असली तर आपल्याला काय फक्त बघायचंय की त्याच्या एकक स्थानी कुठला अंक हे बघायचंय आपल्याला. जर समजा आपला कुठला जरी अंक घेतला, किती जरी अंकी असतील, संख्या किती जरी मोठी असली तर आपल्याला समसंख्या जर ओळखायची असेल तर फक्त आपल्याला एक गोष्ट यातली माहित पाहिजे की ह्याच्या एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला, 0, 2, 4, 6 आणि 8 पाहिजे. आता ही जरी संख्या एवढी मोठी संख्या आपल्याला दिसत असली तर इथं काय बघायचं आपल्याला, की बाकी संख्या किती मोठी, 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, 10 अंकी असेल, किती पण असू दे, पण पहिल्यांदा विचार काय बघायचं, काय आपल्याला फक्त त्याचं काय बघायचंय, एकक स्थान बघायचं. तर इथं जर एकक स्थानाचं आपण बघितलं तर एकक स्थानी काय येतं, तर 4 आहे. एकक स्थानी किती आहे, 4 आहे. 4 आहे म्हणजेच काय झालं, ती समसंख्या. का, तर इथं आपल्याला काय व्याख्या आहे त्याची, तर एकक स्थानी किती पाहिजे, 0, 2, 4, 6 आणि 8 पाहिजे. मग इथं किती एकक स्थानी, 4 आहे. म्हणजे ही संख्या कोणती झाली आपली, जरी एवढी मोठी संख्या आली, फक्त आपण काय करतो, फक्त एका स्थानावर आपण ते ओळखू शकतो की सम आहे का विषम आहे. मग इथं आता ही एवढी जरी मोठी संख्या असते, आपण काय ओळखलं, तर ही समसंख्याच आहे. का समसंख्या, तर पुन्हा एकदा बघतो की आपण एकक स्थानच बघायचं. एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला, 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक असतील तर ती संख्या किती पण अंकी असू द्या, 2, 4, 6, 8, 10, 8 किती पण असेल तर ते काय बघायचं, एकक स्थान बघायचं फक्त, आणि त्याच्यानं ओळखू शकतो की आपण ती सम आहे का विषम. ठीक आहे. याच्यानंतर आपण विषम संख्या बघू. आता समसंख्येच्या बाबतीत झालं, तर विषम संख्या बघू आपण. तर विषम संख्येच्या बाबतीत काय होतं, त्या संख्येचे एकक स्थानी किती पाहिजे आपल्याला, 1, 3, 5, 7 आणि 9 पाहिजे. किती पाहिजे आपल्याला, 1, 3, 5, 7 आणि 9. आणि इथं पण काय करायचं आपल्याला, इथं पण बघताना आपल्याला काय बघायचंय, एकक स्थानच बघायचंय, दुसरं स्थान बघायचं नाही, फक्त त्या संख्येचं एकक स्थानच बघायचंय, बरोबर. तर आता याच्यातलं पुन्हा एकदा सांगतो व्याख्या, काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 असतील तर ती संख्या कोणती असणार आहे, तर विषम संख्या असणार आहे, बरोबर. ठीक आहे. आता त्याच्यातली उदाहरणं काय बघू आपण. ही आता दिली संख्या 465, 555 आणि ही एवढी मोठी संख्या दिली. आता ह्याच्यामध्ये पण काय बघायचं आपल्याला, फक्त आपल्याला काय बघायचं, एकक स्थान बघायचं. जर एकक स्थानी काय, इथं 5 आहे, बरोबर आहे. मग एकक स्थानी जर 5 असेल तर ती कुठली संख्या असते, विषम संख्या असते. कारण का, तर एकक स्थानी किती पाहिजे, विषम संख्या जर असेल तर किती पाहिजे आपल्याला, 1, 3, 5, 7 आणि 9. मग हे बघायचं इथं एकक स्थान, इथं काय एकक स्थानी 5 आहे, आपल्याला 5 आहे. मग हे काय कुठली झाली, तर विषम संख्या झाली. इथं पण किती आहे, 5 आहे. इथं एकक स्थानी एवढी मोठी संख्या तरी बघायचं काय आपल्याला, फक्त एकक स्थान बघायचंय. इथं पण किती आपल्याला, 1 आहे. म्हणजे ही पण कुठली संख्या झाली, विषम संख्याच झाली. याच्यातलं अजून एखादं उदाहरण बघू आपण. एक झालेलं इथं आपलं, इथं घेतल्या संख्या एवढी मोठी जरी संख्या असली तर इथं काय बघणार आहे आपण, इथं पहिल्यांदा आपल्याला फक्त एकक स्थान बघायचं. तर एकक स्थानी किती, इथं 3 आहे. एकक स्थानी 3 आहे म्हणजे काय झालं, इथं ही पण संख्या काय आहे, तर विषम संख्याच आहे, बरोबर. इथं काय बघायचं, एकक स्थान बघायचं. आता ह्याच्यातले आपण काय उदाहरण बघू की कसं हे करायचं, किती पण संख्या दिलेली असली तरी. ठीक आहे. आता समजा आपल्याला दिलेल्या संख्या की 4 संख्या दिल्या असतील, 2 संख्या दिल्या असतील, परीक्षेमध्ये विचारलं जातं की आपल्याला ही समसंख्या की विषम संख्या हे ओळखायचं. तर कुठली संख्या ओळखायसाठी आपल्याला काय पाहिजे, व्याख्या बघितल्या आपण दोन्ही पण. तर समसंख्येचे एकक स्थानी किती पाहिजेत, 0, 2, 4, 6 आणि 8 पाहिजेत. आणि जर विषम संख्या असेल ओळखायची तर एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि
9 पाहिजे होतं. आता हे बघितलं दोन संख्यांचा जर विचार केला आपण तर इथं आपल्याला काय दिसतंय एकक स्थानी 2 दिसतंय. म्हणजे ही कुठली संख्या असणार आहे? समसंख्या असणार आहे. आणि ह्या संख्येत जर विचार केला, जरी संख्या लक्षात ठेवायचं पुन्हा एकदा की संख्या किती पण मोठी असू द्या, 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी किती पण असली तरी पहिल्यांदा काय बघायचं, त्याचं फक्त समविषम ओळखताना एकक स्थान बघायचं. एकक स्थानी इथं 7 आहेत, एकक स्थानी 7 आहेत म्हणजे काय असणार आहे? विषम संख्या असणार आहे. कारण विषम संख्येची एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 या संख्या. त्यामुळे ही काय झाली, इथं 2 आहे म्हणून ही समसंख्या झाली आणि हिच्या एकक स्थानी 7 आहे म्हणून ही विषम संख्या झाली. ठीक आहे. याच्यानंतर आपण आता पुढचं बघू. ठीक आहे. तर मूळ संख्या, आता मूळ संख्या काय असतात हे सुरुवातीला बघू. तर मूळ संख्येची व्याख्या कशी होते, तर मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांना फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो. ज्या संख्येला फक्त कोणती जरी संख्या घेत असलो आपण तर त्या संख्येला कशी पाहिजे, तर एक आणि फक्त त्याच संख्येने भाग केला पाहिजे. त्यावेळेस त्या संख्येला काय म्हणता येईल, तर मूळ संख्या असे म्हणता येईल. मूळ संख्या असे म्हणतात. तर मूळ संख्या जर 1 ते 100चा विचार केला आपण, 1 ते 100चा विचार केला तर 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, तर 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत, तर 25 मूळ संख्या आहेत. बरोबर. आता 25 मूळ संख्येत तर कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघू. पहिल्यांदा काय काय बघितलं आपण, तर मूळ संख्या कशाला म्हणतात हे पहिल्यांदा बघितलं. तर मूळ संख्या कशाला, ज्या संख्येला फक्त एक आणि काय झालं पाहिजे, जी संख्या आहे त्याच संख्येनं भाग केला तर त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतो. आता इथं संख्या बघू आपण काय बघितलं, 1 ते 100 मध्ये किती संख्या आहेत, तर 25 मूळ संख्या आहेत. तर आता कुठल्या आणि किती संख्या आहेत हे आपण या चार्ट मध्ये बघू. ठीक आहे. आता 1 ते 10 सुरुवातीला आपण काय घेतलं, 1 ते 10 जर विचार केला तर याच्यामध्ये 2 3 5 आणि 7 किती, 2 3 5 आणि 7 या मूळ संख्या. म्हणजे किती, जर 1 ते 10चा विचार केला आपण तर किती मूळ संख्या, त्याच्यामध्ये 4 मूळ संख्या आहेत, 2 3 5 आणि 7. ठीक आहे. पुढचं काय होतं, त्याच्यानंतर 11 ते 20 याच्यामध्ये पण 4 मूळ संख्या आहेत. आता कुठल्या आहेत त्या, 11 13 17 आणि 19 या पण 4 संख्या आहेत इथं. 11 ते 20 काय बघितलं, 1 ते 10 मध्ये पण किती संख्या आहेत, तर 4च आहेत, 2 3 5 7. 11 ते 20 चा पण विचार केला, 11 13 17 आणि 19. त्याच्यानंतर पुढचं आता इथं 21 ते 30 चा विचार केला तर इथं 2 मूळ संख्या आहेत. कुठल्या मूळ संख्या येतात इथं, 23 आणि 29. इथे ह्या 2 संख्या आहेत. त्याच्यानंतर 31 ते 40 मध्ये किती आहेत, इथं पण 2 आहेत, 31 आणि 37. 41 ते 50 याच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत, तर 3 मूळ संख्या आपल्याला दिसतात, 41 43 आणि 47. बरोबर. त्याच्यानंतर 51 ते 60 चा विचार केला तर 53 आणि 59 इथं या 2 मूळ संख्या आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर 61 ते 70 चा विचार केला तर 61 आणि 67 इथं पण ह्या 2 मूळ संख्या मिळतात आपल्याला. याच्यामध्ये 2 आणि इथं 3 आहे. त्याच्यानंतर आलो कुठं आपण, 71 ते 80 चा विचार केला तर कुठल्या तिथं 71 73 आणि 79. 71 73 आणि 79. बरोबर. किती मिळालं इथं, 3 मिळालं आपल्याला. इथं आता 81 ते 90 मध्ये किती मिळालं आपल्याला, 83 आणि 89. इथं पण 2 मिळालं आपल्याला. आणि जर शेवटचा गट कुठला आहे, तर 91 ते 100च्या गटात. 91 ते 100 मध्ये किती आहे, तर एकच मूळ संख्या इथं. अशा म्हणून किती झाल्या, तर इथं आपण बघू पहिल्यांदा 1 ते 10 मध्ये आपल्याला किती मिळाल्यात, तर 4 मिळाल्यात. बरोबर. 11 ते 20 मध्ये 4 मिळाल्या. त्याच्यानंतर पुढे 21 ते 30 मध्ये इथं 2 मिळाल्या. 31 ते 40 मध्ये 2 मिळाल्या. 41 ते 50 इथं आपल्याला 3 मिळाल्या. 51 ते 50 मध्ये 2 मिळाल्या तिथं. 61 ते 70 मध्ये पण इथं 2 मिळाल्या. 71 ते 80 मध्ये 3 इथं 2 आणि इथं 1. आणि अशी मिळून यांची जर बेरीज केली तर आपल्याला किती मिळतात इथं, तर एकूण टोटल 25 संख्या ह्या मूळ मिळतात आपल्याला. बरोबर. तर इथं आता आपल्याला जर प्रश्न विचारतात की मूळ संख्या किती, 1 ते 100 मध्ये किती मिळतात, तर 1 ते 100 मध्ये किती बघितलं, 25 मिळालं. पण आपल्याला जर ज्यावेळेस आपल्याला विचारलं जातं की 1 ते समजा 50च सांगा, तर आपल्याला हे नंबर माहित पाहिजेत की जेणेकरून काय होतं, यांची बेरीज करणं आपल्याला सोपं जातं. मधल्या आधी जरी कुठलं पण विचारलं तर लक्षात राहतं. तर लक्षात काय ठेवायचं, हे 25 तर आपल्याला माहित पाहिजे, त्याच्याबरोबर काय माहित पाहिजे, तर कुठल्या तर हा नंबर लक्षात ठेवायचा. इथं हा क्रम जो आहे तोच लक्षात, 44 22 32 23 आणि 21.
हा क्रम म्हणजे हे कसं झालं, हा 4 कुठला झाला आपल्याला, तर 1 ते 10 मधले झालं. त्याच्याप्रमाणे पुढचं प्रत्येक असेल, 11 ते 20 चा हा असेल, त्याच्यानंतरचं बघितलं तर 21 ते 30 चा हा असेल. अशा प्रमाणे हा लक्षात ठेवायचा की जरी मधला विचारलं आपल्याला तर हे आपल्याला काउंट करता येतील, जेणेकरून सगळे नंबर आपल्याला काउंट करायला लागणार नाही. तर काय लक्षात ठेवायचं, 44, 22, 32, 23 आणि 21. ठीक आहे. ह्याच्यानंतर आता पुढचं आपण बघू. आता याच्यानंतर जी नैसर्गिक संख्या आपण बघितल्या, समसंख्या बघितल्या, मूळ संख्या बघितल्या, पूर्णांक संख्या बघितल्या, पण आता नैसर्गिक संख्यांचं काय असतंय, बेरीज असेल, समसंख्यांची बेरीज असेल, विषम संख्यांची बेरीज असेल, तर ही कशी काढायची हे आपण बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या हे पहिल्यांदा बघू. नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, तर याच्यामध्ये आपण एक एक उदाहरण बघू. तर ह्याच्यामध्ये तर पहिल्यांदा काय आहे, सूत्र, ज्यावेळेस आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या, सूत्र पहिल्यांदा बघू की एकूण नैसर्गिक संख्या जर काढायचंय तर काय करायचं, दिलेली संख्येमधली मोठी संख्या वजा लहान संख्या करायची, त्याच्यामध्ये आलेली जे उत्तर आहे त्याच्यामध्ये काय करायचंय, तर 1 मिळवायचंय. काय बघायचं, एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 करायचं आपल्याला तिथं. ठीक आहे. याच्यामध्ये पहिलं उदाहरण घेतलं बघू. 5 ते 12 मध्ये किती नैसर्गिक संख्या, 5 ते 12 मध्ये जर आपल्याला काय सांगितलं, 5 ते 12 मध्ये विचारलं, आपल्याला प्रश्न आला की 5 ते 12 मध्ये नैसर्गिक संख्या किती, तर याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला दिलेलाही आपल्याला सूत्र माहित पाहिजे की नक्की कसे काढायचे नैसर्गिक संख्या. इथं नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, तर पहिल्यांदा काय सांगितलंय, मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. इथं तर मोठी संख्या कुठली आपली 12, त्याच्यानंतर काय करायचं, इथं लहान संख्या घ्यायची आणि काय करायचं, याचं आलेलं उत्तर 1 करायचंय. म्हणजे काय झालं इथं, तर 12 5 गेले, इथं राहिले 7 + 1, बरोबर उत्तर काय आलं आपलं इथं 8 आलं इथं. बरोबर. काय केलं इथं पुन्हा एकदा बघा, तर ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की बेरजेच्या वेळेस पण हे आपल्याला उपयोगाला पडेल, किंवा सरळ सरळ प्रश्न विचारला की समजा 5 ते 12 मध्ये नैसर्गिक संख्या किती आहेत, तर आपल्याला हे सूत्र माहित पाहिजे की इथं नैसर्गिक संख्या जर काढायचं तर मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 करायचं इथं. तर याच्यामध्ये आता 5 ते 12 सांगितलं आपल्याला, इथं एक उदाहरण समजा दिलेलं आहे आपल्याला. तर काय केलं आपण इथं, सगळ्यात पहिल्यांदा काय घेतली, इथं मोठी संख्या घेतली, मोठी संख्या वजा काय केली, लहान संख्या केली. हे सूत्र लक्षात ठेवायचं, पाहिजे एकदा लिहून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पाठ होऊन जाईल. ते काय करायचं, मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 करायचं. हे आपण पहिल्यांदा काय करून घेतलं, वजाबाकी करून घेतली. वजाबाकी किती आली आपल्या तिथं 7 आली, आणि काय करायचं इथं आपल्याला +1 करायचं. म्हणजे उत्तर किती आलं आपलं इथं, तर इथं 5 ते 12 मध्ये किती नैसर्गिक संख्या, तर 8 नैसर्गिक संख्या, हे यातनं आपल्याला कळलं. आता ह्याच्याप्रमाणे दुसरं उदाहरण बघू आपण. इथं पण तसंच करायचं, ज्या वेळेस आपल्याला सांगितलं जातं की याच्यामध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत, तर ते सूत्र हे आपल्याला वर दिलेलं हे सूत्र वापरायचं, मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1. इथं आता इथं काय सांगितलं आपल्याला, 15 ते 45 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत. आता आपण काय करायचं, इथं काय करणार, इथं मग पहिल्यांदा मोठी संख्या किती, इथं 45 वजा किती करणार आपण, लहान संख्या कुठे दिलेली आपल्याला 15, आणि प्लस काय करायचं आपल्याला 1 करायचं. म्हणजे काय होणार आहे इथं, यांची वजाबाकी किती आली इथं 30 + 1, म्हणजे किती संख्या इथं मिळाली आपल्याला, इथं आपल्याला 31 संख्या मिळाली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं हे 2 बघितलं आपण. आता तिसरं उदाहरण बघू आपण, म्हणजे अजून आपल्याला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं, 14 ते 58 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत. मग इथं काय करायचं आपण, काय इथं पण कसं करणार की 58 वजा 14 करून घेणार. बरोबर. 58 ते 14 इथं किती आले, इथं 4, आणि इथं किती आली 4. ही काय मिळाली वजाबाकी. पण याच्यानंतर वजाबाकी ज्यावेळेस करतो आपण, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, अजून 44 + 1 किती येणार आहे, मग इथं 45 येणार आहे. बरोबर. इथं किती आले आपले 45 इथं आपल्याला मिळणार आहे. म्हणजे इथं काय मिळालं, याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक संख्या किती मिळाल्या, इथं 45 संख्या मिळाली. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, पुन्हा एकदा सांगतो की नैसर्गिक संख्या जर आपल्याला काढायच्या म्हणल्या तर नैसर्गिक संख्येसाठी सूत्र कुठलं वापरायचंय, तर मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 करायचं, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता पुढचं बघून घेऊ. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण नैसर्गिक संख्या कशा काढायचं शिकलो, की दिलेला आपल्याला संख्या त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या कशा काढल्या ते आपण बघितलं. आता त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामध्येच एक असतं की समसंख्या आणि विषम संख्या त्याच्यामध्ये किती आहेत. कारण ज्यावेळेस नैसर्गिक संख्या जो बनतो तो गट कसा म्हणतो, तर त्याच्यामध्ये समसंख्या पण असतात आणि विषम संख्या पण असतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, तर समसंख्या आणि विषम संख्या कशा काढायच्या.
ठीक आहे, आता आपण काय केलं तर तोच त्याच्याप्रमाणेच घेतलं की ज्या वेळेस पहिल्यांदा आपल्याला सम आणि विषम जरी काढायच्या असल्या तरी पहिल्यांदा आपल्याला नैसर्गिक संख्याच काढावी लागतील सुरुवातीला. इथं आपण आता ह्या संख्या घेतल्या, हे आपण बघितलं की नैसर्गिक संख्या कशा काढायचं. आता ह्याच्यामध्ये काय उत्तर आलं आपलं, ह्याच्यामध्ये काय आलं होतं तर नैसर्गिक संख्या आपल्याला नैसर्गिक संख्या किती मिळाल्या होत्या, 8 नैसर्गिक संख्या मिळाल्या होत्या. ठीक आहे, इथं काय मिळालं होतं आपल्याला, आठ नैसर्गिक संख्या मिळाल्या होत्या. तर नैसर्गिक संख्या 8 मिळाल्या, पण त्याच्यामध्ये मग सम किती आणि विषम किती हे पण आपल्याला माहित पाहिजे. मग ते काढता आलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं तर नैसर्गिक संख्या ज्या कुठला जरी दिला आपला तर नैसर्गिक संख्या पहिल्यांदा काढून घ्यायचं, जे की आपण शिकलो आधी. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्येच काय करायचं, समसंख्या किती आणि विषम संख्या किती ते बघू. ज्या वेळेस आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या काढायला सांगितल्या त्याच्यामध्ये पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढून घ्यायची. इथं पुन्हा एकदा आपण करू, हे काय केलं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं. मग आपल्याला काय मिळणार आहे, नैसर्गिक संख्या मिळणार आहे. मग त्याच्यामधून त्या नैसर्गिक संख्यामध्ये समसंख्या किती आणि विषम संख्या किती. मग आता काय करायचं, नैसर्गिक संख्या आपल्याला मिळाली किती, 8 मिळाल्या. त्याला काय करायचं तर 2 न भागायचं. 2 न भागल्यानंतर आता इथं काय झालं, 2 न भागल्यानंतर त्याच्यामध्ये मिळणाऱ्या संख्या भाग कितीचा लागला, इथं भाग कितीचा लागला, इथं तर 4चा लागला. मग इथं काय मिळालं आपल्याला, 4 सम मिळालं आणि 4 विषम संख्या मिळाला. पुन्हा एकदा बघा, की काय करायचं, याच्यामध्ये पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढायच्या. नैसर्गिक संख्या काढल्यानंतर जे काय उत्तर आलंय आपलं, तर उत्तराला काय करायचंय, भागिले 2 करायचं. भागिले 2 केल्यानंतर जे काही उत्तर मिळालं इथं, आता इथं काय मिळालं आपल्याला, समसंख्या होती, भाग इथं पूर्ण गेला. इथं समसंख्या किती मिळाल्या आपल्याला, 4 मिळाल्या आणि विषम संख्या आपल्याला 4 मिळाली इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता दुसरं पण उदाहरण बघू आपण. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय मिळालं आपल्याला, तर इथं पण पहिल्यांदा काय काढून घ्यायच्या, नैसर्गिक संख्याच काढून घ्यायच्या. सुरुवातीला समसंख्या असतील, विषम संख्या काढायच्या असतील तरी सुरुवातीला नैसर्गिक संख्या काढणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, आता नैसर्गिक संख्या पहिल्यांदा काढायच्या. तर नैसर्गिक संख्यामध्ये नैसर्गिक संख्या इथं आपण सुरुवातीला ह्या नैसर्गिक संख्या काय केल्यात, काढल्यात 15 ते 45 मध्ये. किती नैसर्गिक संख्या मिळाल्या आपल्याला, इथं 31 मिळाल्या. किती नैसर्गिक संख्या मिळाल्या, नैसर्गिक संख्या किती मिळाल्या आपल्याला, 31. आता काय सांगितलं की ज्या वेळेस आपल्याला नैसर्गिक संख्या सम किंवा विषम काढायच्या, पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढायच्या. नैसर्गिक संख्या काढल्यानंतर समसंख्या आणि विषम संख्या ज्यावेळेस काढतो त्यावेळेस काय करायचं, त्याला भागिले किती करायचं, 2 करायचं. आता इथं काय होतं, समसंख्या होती त्यामुळे काय झालं, 2 न पूर्ण भाग द्यायला. पण इथं नाही जात, पूर्ण भाग जाणार नाही. लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा काय करायचं, समसंख्या विषम काढताना याला पूर्ण भाग तर जाणार नाही. मग काय करायचं, ह्याला कितीनं पूर्ण भाग जाईल, किती संख्येनं, तर 30, 15 2 30, बरोबर. मग 15 2 30 भाग 15चा गेला. मग इथं काय झालं, 15 सम आणि 15 काय आल्या, विषम संख्या आल्या. काय झालं इथं बघू पहिल्यांदा पुन्हा आपण. इथं काय केलं, 31 न काय केलं आपण, 2 न भाग लावला. इथं कुठलं पण असलं जर संख्या असेल तर 2 नच भाग लावायचा. इथं 2 न भाग लावल्यानंतर काय झालं इथं, तर आपलं इथं 1चा भाग लागला. त्याच्यानंतर किती, 1 उतरून घेतले आणि कितीचा लागला इथं, तर इथं 5चा पूर्ण भाग लागला, 15चा भाग गेल्यानंतर तर मग काय मिळालं आपल्याला, 15 सम मिळाल्या आणि 15 विषम संख्या मिळतील त्यातल्या. परंतु इथं काय झालं आपल्याला, इथं 1 बाकी उरली. आता 1 बाकी उरल्यानंतर ती संख्या आता इथं समसंख्येत मिळवायची का विषम संख्येत मिळवायची हे लक्षात ठेवायचं. तर कुठं लक्षात, इथं कुठं मिळवायची हे आपल्याला कळलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं, तर इथं आपल्याला 1 बाकी राहिली. इथं संख्या बघायची की ही ह्या दोन्हीतली कुठली संख्या आहे. तर इथं पण काय दिसतंय आपल्याला, ही दोन्ही संख्या कशा आहेत, तर दोन्ही संख्या पण विषम आहेत. दोन्ही संख्या विषम आहेत तर मग काय करायचं, तर विषम संख्येत तो 1 राहिलेला मिळवायचा. लक्षात ठेवायचं,
म्हणजे काय होईल, इथं समसंख्या किती मिळतील आपल्याला 15 आणि विषम किती मिळतील तर 16 संख्या मिळतील. हे लक्षात ठेवायचं. काय करायचं पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस आपल्याला समसंख्या उत्तरात मिळेल त्यावेळेस आपल्याला 2 भाग दिल्यानंतर पूर्ण जिथं भाग झालेला असेल तिथं बाकी उरलेले नसेल. त्याच्यामुळे काय केलं आपण, इथं 4 इथं सम मिळाल्या, 4 सम मिळाला, 4 विषम मिळाला, त्यामुळं तिथं बाकी उरलेली नव्हती. पण ज्या वेळेस आपल्याला बाकी उरेल त्यावेळेस काय करायला लागणार आहे, तर भाग कितीचा इथं गेला, 15चा पूर्ण भाग गेला इथं बघितलं आपण, आणि बाकी किती उरली, 1 उरली. तर बाकी 1 उरलेली कुठं ऍड करायची, तर इथं संख्या बघायची. इथं कुठल्या संख्या आहेत, तर इथं दोन्ही संख्या विषम आहेत. मग ज्यावेळेस दोन्ही संख्या विषम असतील तर मग आपण विषम मध्ये ऍड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे बघू, इथं तर 2 समसंख्या आहेत. इथं पण काय झालं, इथल्या पण नैसर्गिक संख्या किती आल्या, 45 आल्या होत्या बरोबर. इथं किती आल्या होत्या, तर 45 संख्या होत्या. 45 काय मिळालं, इथं नैसर्गिक संख्या मिळाली. इथं पण काय करणार आहे आपण, नैसर्गिक संख्या मिळाल्या म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याला सम आणि विषम काढायच्यात, इथं पण काय करणार आपण, याला भागिले 2 करणार आहे बरोबर. मग इथं भागिले 2 केल्यानंतर इथे किती जाणार आहे, पूर्ण भाग किती, भागाकार किती येणार इथं 22. तर मग काय झालं, 22 काय मिळालं आपल्याला, 22 सम मिळतील आणि 22 इथं काय होतील, विषम संख्या मिळतील. 22 सम मिळाल्या, 22 मिळाल्या म्हणजे झाले किती, 22 आणि 44. इथं आपल्याला एक काय राहिला, पुन्हा एकदा शिल्लक राहिला. मग शिल्लक राहिल्यानंतर जसं आपण इथं काय बघितलं, इथं ह्या 2 संख्या काय, तर इथं काय होत्या, दोन्ही संख्या कशा होत्या, विषम होत्या. पण इथं तर खाली बघितलं तर इथं दोन्ही संख्या कशा येत्या, सम येत्या. दोन्ही संख्या सम असतील तर काय करायला लागणार आहे, इथं दोन्ही होत्या विषम म्हणून आपण विषम मध्ये आपण ऍड केला. पण इथं आता दोन्ही कशात सम आहेत. मग इथं काय करायचं, जर काय बाकी राहिली ते आपण काय करणार आहे, तर समसंख्येत मिळवणार आहे. काय करणार, इथं समसंख्येत मिळवलंय. मग आपल्याला इथं समसंख्या किती मिळणार, आपल्याला 23 मिळतील आणि विषम किती मिळतील, 22 मिळतील. पुन्हा एकदा बघा, ज्यावेळेस समसंख्या आपल्याला मिळाल्या असतील नैसर्गिक संख्या, त्यावेळेस बाकी काय होणार आहे, उरणार नाहीये तिथं. त्याच्यामुळं दोन्ही काय, समसंख्या पण सेम येतील, विषम संख्या पण सेम येतील. इथं जर बघितलं दुसऱ्या उदाहरणामध्ये, याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला, 31 नैसर्गिक संख्या होत्या, भागिले 2 केल्यानंतर 15 सम आणि 15 विषम. पण राहिलं काय, एक शिल्लक राहिला बाकी. मग एक कुठं ऍड करायचं, समसंख्येत का विषम संख्येत. तर मग इथं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपल्याला प्रश्न जो दिलाय त्याच्यामधल्या संख्या बघायच्या दोन्ही, की ती समसंख्या आहे का विषम, म्हणजे दोन्ही सम आहेत का दोन्ही विषम आहेत हे बघायचं. त्याच्यामध्ये दोन्ही विषम मध्ये ऍड केला, आणि इथं जर बघितलं दोन्ही सम आहे म्हणून सम मध्ये ऍड केला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघू आता नैसर्गिक संख्यांची बेरीज. इथं नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची, त्यासाठी कुठलं सूत्र वापरायचं हे पहिल्यांदा बघू आपण. आता नैसर्गिक संख्यांची बेरीज सूत्र पहिल्यांदा व्यवस्थित बघून घ्या. काय सूत्र आहे, पहिली संख्या काय सांगितलं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले काय येतं 2 आहे. पुन्हा एकदा सांगतो, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, 11 ते 20 मधील काय सांगितलं आपल्याला, इथं 11 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची बरोबर. आता इथं काय काय दिलंय सूत्रामध्ये आपल्याला, पहिली संख्या काय इथं आपली ती घ्यायची आपल्याला, त्याच्यानंतर अधिक, त्याच्यानंतर काय सांगितलं, शेवटची संख्या, शेवटची किती आपली 20 आहे, हे कंस करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर गुणिले काय करायचंय, एकूण संख्या भागिले 2. आता एकूण संख्या, एकूण काय येतं, तर एकूण नैसर्गिक संख्या काय करायचं इथं, एकूण नैसर्गिक संख्या. तर एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या आपण शिकलो आधीच. काय करायचं त्यातनं, तर मोठ्या संख्येनं काय करायची, लहान संख्या काय करायची, वजा करायची. जर इथला विचार केला तर 20 मधून 10 गेले, इथे किती राहिले, 10 राहिले ना. काय करायचंय, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 1 मिळवायचं. हे आपण बघून घेतलं की नैसर्गिक संख्या कशा काढायच्या. हे आपल्याला इथं उपयोगाला येणार आहे की नैसर्गिक संख्या इथं काय पाहिजे आपल्याला, ज्यावेळेस आपण बेरीज करतोय नैसर्गिक संख्यांची त्यावेळेस आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत हे आपल्याला माहित पाहिजे आणि ते काढता आलं पाहिजे. म्हणून इथं आपल्याला आपण आधीच शिकलो की नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, समसंख्या कशा काढायच्या, विषम संख्या कशा काढायच्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं, हे आपल्याला मिळालं सगळं. इथं काय सूत्राप्रमाणे पहिली संख्या शेवटची संख्या गुणिले काय, एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2. आता हेच आपल्याला सोडवायचंय. तर मग ह्याच्याप्रमाणे कसं मग करायचं, ह्यांची पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचं, त्याची बेरीज करायची. किती आली इथं बेरीज, 30 गुणिले 11 भागिले 2
बरोबर. काय केलं इथं पहिल्यांदा काय करून घ्यायचा, कंस सोडून घ्यायचा, गुणिले 11 भागिले 2. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं इथं भाग लावायचा. कितीचा भाग लागणार इथं 15 × 30. मग काय राहिलं इथं 15 गुणिले 11 शिल्लक राहिले. मग यांचाच काय करायचं आपल्याला, तर गुणाकार करायचा. तर यांचा गुणाकार किती येतोय 165. तर हे झालं आपलं उत्तर. काय झालं 11 ते 20 मधील. पुन्हा एकदा सांगतो काय करायचं आपल्याला. तर यांचं सूत्राप्रमाणे काय घ्यायचं, सूत्र काय आपलं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. हे लक्षात ठेवायचं की आपण नैसर्गिक संख्या काढतो, नैसर्गिक संख्याच आपल्याला पाहिजे, भागिले 2 करायचं. त्याच्याप्रमाणे जे आपल्याला उदाहरणात किमती दिल्यात त्याच्याप्रमाणे आपल्याला किमती टाकायच्या आणि आपल्याला उत्तर काढायचं त्यातून. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघू. दुसऱ्यामध्ये काय दिलं आपल्याला 21 ते 30. 21 ते 30 मधील कुठल्या संख्या काढायच्या आपल्याला, तर नैसर्गिक संख्याच आपल्याला काढायच्या. तिथं नैसर्गिक संख्या काढायच्या तर इथं बघून घेऊ आपण. इथं पण सेम तसंच करायचं. तेच सूत्र आपल्याला काय करायचंय, नैसर्गिक संख्या सेम तसंच सूत्र वापरायचं. इथं काय सांगितलं आपल्याला, पहिली संख्या आपण घेणार. इथं पहिली नैसर्गिक संख्या 21 अधिक काय सांगितलं, शेवटची किती आपल्याला इथं 30. याला कंस करायला विसरायचं नाही. भागिले काय इथं गुणिले काय आहे, एकूण नैसर्गिक संख्या. इथं पण करायचं नैसर्गिक संख्या कशा, तर काय करायचं, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. मोठ्या संख्येतनं जर आपण 30 मधून 21 वजा केले, इथं 9 आले वजा बाकी. त्याच्यामध्ये काय करणार आपण, 1 मिळवणार आहे. हे लक्षात ठेवायचं की याच्यातनं वजा केल्यानंतर 1 मिळवायचं आपल्याला. मग इथं आपल्याला नैसर्गिक संख्या मिळाल्या किती, तर 10 नैसर्गिक संख्या मिळाल्या. बरोबर. कारण इथं 30 मधून 21 9 आणि प्लस 1 असं 10 मिळालं. त्याच्यानंतर भागिले काय करणार आहे आपण, 2 करणार आहे. बरोबर. आता इथं जसं इथं केलं आपण तसंच इथं करायचंय. काय करायचं इथं, त्यांची 21 आणि 30 ची काय करायची, बेरीज करायची इथं. बरोबर. इथं बेरीज किती आली, 30 आणि 20 50 51 आली. इथं 51 गुणिले 10 भागिले 2. काय केलं इथं, पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की कंस पहिल्यांदा सोडून घ्यायचं, त्याच्यानंतरच करायचंय. हे कंस टाकायला विसरायचं नाही. हे आलं इथं 51 गुणिले 10 भागिले 2. मग इथं काय करणार आहे, आता इथं भाग कुठं जाईल, 51 ला भाग जाणार आहे का 2 न, तर नाही जाणार. तर मग कुठल्या संख्येला जाईल, तर इथं 10 ला जाईल. मग काय केलं 2 पंचे 10. म्हणजे राहिले शिल्लक काय आपल्या इथं, तर 51 गुणिले 5 शिल्लक राहिलं. मग आता काय करायचं, यांचाच गुणाकार करायचा. मग कसं होणार आहे, 5 1 5 5 5 25. मग उत्तर काय मिळालं इथं आपल्याला, 255 हे उत्तर मिळाले. ठीक आहे. तर काय इथं हे लक्षात ठेवायचं, कुठला जरी प्रश्न आला नैसर्गिक संख्येच्या बाबतीत तर आपल्याला हे सूत्र पण माहित पाहिजे आणि हे नैसर्गिक एकूण नैसर्गिक संख्या कशा काढल्या, हे कशा काढायचं हे पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण बघू समसंख्यांची बेरीज. समसंख्यांची बेरीज याच्यामध्ये पण सूत्र काय आहे, तर सेम सूत्र याच्यामध्ये पण. ही काय आहे, पहिली समसंख्या. काय इथं, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिले एकूण समसंख्या भागिले 2. इथं लक्षात ठेवायचं, इथं काय आहे, पहिली सम हे आपल्याला व्यवस्थित लक्षात पाहिजे. पहिली सम शेवटची सम गुणिले एकूण समसंख्या भागिले 2. बरोबर. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं आपल्याला, 20 ते 30 मधील काय पाहिजे आपल्याला, समसंख्यांची बेरीज काढायची. आता समसंख्यांची बेरीज काढायची तर इथं पहिल्यांदा काय काय येणार, मग पहिली सम काय आहे आपली इथं 20. त्याच्यानंतर शेवटची सम काय इथं 30. याला कंस करायचा, गुणिले गुणिले काय इथं, तर इथं काय सांगितलं, एकूण समसंख्या. आता बरोबर एकूण समसंख्या काढायच्या कशा, तर ते पण शिकलो आपण. काय करायचं, पहिल्यांदा त्यासाठी आपल्याला नैसर्गिक संख्या काढायला लागतील. आता नैसर्गिक संख्या काढायचं काय केलं, इथं 30 मधून म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. इथं किती आली, 10 आणि 1 11. म्हणजे आपल्याला इथं नैसर्गिक संख्या किती मिळाल्या, नैसर्गिक संख्या किती मिळाल्या आपल्याला इथं, तर 11 नैसर्गिक संख्या मिळाल्या. बरोबर. मग 11 मिळाल्यानंतर आपण काय करत होतो, त्याला भागिले काय करत होतो, 2 करत होतो. बरोबर. 11 मिळाल्यानंतर पूर्ण किती भाग गेला इथं 5चा, म्हणजे 5 सम आणि 5 विषम हे मिळालं इथं आपल्याला. परंतु इथं काय झालं, पुन्हा एकदा बाकी एक शिल्लक राहिलेली. मग बाकी एक राहिल्यानंतर मागाशी पण बघितलं आपण की इथं बघायचं ह्या दोन संख्या कुठल्या. इथं आता दोन्ही काय आहेत, त्या सम आहे. मग ऍड कुठं करणार आहे आपण, ते सम मध्ये करणार आहे. मग इथं आपण काय करणार आहे, 5 अधिक 1 करणार आहे. मग आपल्या समसंख्या किती मिळतील, 6 मिळतील. आणि इथं विषम संख्या 5 मिळतील. पण इथं आपल्याला समसंख्याच पाहिजे, त्यामुळे विषम संख्येचा विचार नाही करायचा. तर इथं समसंख्या मिळाल्या, इथं आपल्याला एकूण समसंख्या पाहिजे. काय करणार आहे, मग इथं किती घेणार आहे, 6 घेणार आहे. भागिले किती आला इथं आपलं, भागिले 2 आहे. सूत्राप्रमाणे केलं. काय केलं इथं, पहिली संख्या
पहिली समसंख्या लक्षात ठेवायचं, पहिली समसंख्या अधिक शेवटची पण काय समसंख्या गुणिले एकूण समसंख्या भागिले 2. ठीक आहे, मग हे सोडवायचं आपल्याला. काय केलं इथं, बेरीज किती आली इथं 20 आणि 30 50 गुणिले काय आलं इथं 6 भागिले काय इथं आपलं 2 आहे बरोबर. त्याच्यानंतर हे सोडायचं, इथं काय होईल यातल्या कुठल्या पण संख्येला इथं किती नंबर केला मग बेत्रिक 6चा आला बरोबर. मग यांचा गुणाकार आता ठीक आहे. आता काय झालं तिथं आपण काय लावला भाग लावला बेत्रिक 6, मग शिल्लक आपल्याकडे काय काय राहिलं 50 गुणिले 3. मग काय झालं इथं 50 गुणिले किती आले आपले 150. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघू आपण. या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलंय 11 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज. इथं पण आता पहिल्यांदा काय करायचं, मग इथं आपल्याला आता पहिल्यांदा आपण समसंख्या किती आहेत ती पहिल्यांदा काढून घेऊ. आता पहिल्यांदा समसंख्या काढायच्या, तर याच्यामध्ये काय होणार आहे 20 ते 30 सॉरी 10 ते 20 यांचा जर विचार केला, इथं पण किती समसंख्या आहेत 20 मधून इथं 10 गेले, इथं पण सम किती आल्या संख्या नैसर्गिक संख्या, इथं पण आपल्याला 11च मिळाल्या. मग 11 मिळाल्यानंतर इथं पण ह्या दोन्ही सम आहेत, याचा अर्थ काय होणार आहे 5 कशा असतील 6 असतील सम आणि 5 कशा असतील विषम असतील. मग इथं आता कसं करणार आपण 10 अधिक 20 कंस हे घ्यायचं लक्षात ठेवायचं, गुणिले किती आलं इथं पण 6 आले आणि भागिले किती आले इथं 2 आले बरोबर. मग इथं कसं करणार आहे आपण, तर पुन्हा एकदा हे सोडवायचं 30 गुणिले 6 भागिले 2 बरोबर. इथं काय करणार मग बे के बे आणि बेत्रिक 6 झाले इथं. मग शिल्लक काय राहिलं आपल्या इथं 30 गुणिले 3 बरोबर काय आलं इथं 90 हे आपल्याला उत्तर मिळते. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं की सूत्र आपल्याला विसरायचं नाही. आणि लक्षात काय ठेवायचं की पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिले एकूण समसंख्या भागिले 2. आता ह्याच्यामध्ये अजून एक उदाहरण आपण बघू. ह्याच्यामध्ये समजा जर आपल्याला असं दिलं याच्यामध्ये जर दिलं 25 ते 30 असं जर आपल्याला दिलं, तर काय लक्षात ठेवायचं की आपलं सूत्र काय आहे पहिली सम अधिक शेवटची सम गुणिले काय एकूण सम भागिले 2. त्याच्यामध्ये घेताना काय घ्यायचं, जर आपल्याला इथला फक्त सांगतो याच्यामध्ये, तर पहिली समसंख्या सांगितली आपल्याला शेवटची सम, तर पहिली सम घेताना ही 25 न घ्यायची. कारण का तर ही 25 कशी आहे विषम आहे. म्हणून काय करायचं येतं ज्यावेळेस 25 ते 30 म्हणजे 25 नंतरची संख्या घ्यायची, अलीकडची नाही घ्यायची. तर 25 नंतरची सम किती येणार आहे 26. 26 अधिक 30 गुणिले आता ह्या समसंख्या काढा तिथल्या आणि त्याच्यानंतर काय करायचं येतं 2 येणार आहे. इथं समसंख्या किती येतील मग किती येणार इथं संख्या किती आल्या 6 म्हणजे 3 येतील. मग ह्याच्याप्रमाणे सोडायचं. पण इथं काय लक्षात ठेवायचं पहिली समस सांगितल्यानंतर इथं घेताना काय घ्यायची तर ती समस संख्या घ्यायची हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामधला अजून एक पाठ की विषम संख्या. आता विषम संख्यामध्ये विषम संख्याचं काय पाहता येईल तर विषम संख्येचं पण सूत्र तसंच आहे जसं आपण समसंख्येचं बघितलं किंवा नैसर्गिक संख्येचं बघितलं. काय आहे पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या गुणिले एकूण विषम संख्या भागिले 2. आता याच्यामध्ये कसं होईल 11 ते 20 मधील विषम संख्यांची काय विचारली बेरीज विचारली आपल्याला. इथं पण काय करायला लागणार आहे आपल्याला तर एकूण संख्या एकूण पहिल्यांदा नैसर्गिक काढायला लागतील त्याच्यानंतर विषम काढायला लागतील. इथं आता आपण बघितलं की कसं काढायचं नैसर्गिक संख्या कशा विषम संख्या. मग हे आता आपण सोडू की काय करायचं इथं पहिली काय करायची इथं पहिली विषम संख्या घ्यायची. तर पहिली किती येणार आहे 11 येणार आहे. आता इथं घेताना लक्षात ठेवायचं इथं घेताना आपल्याला काय सांगितली शेवटची विषम संख्या घ्यायची. पण विषम संख्या घ्यायची पण इथं शेवटची संख्या किती 20 आहे जी कशी संख्या आहे समसंख्या. मग काय करायचं तर ह्याच्या अलीकडची जी संख्या घेताना ह्या दरम्यानचीच घ्यायची लक्षात ठेवायचं. तर 20च्या काय करायची अलीकडची घ्यायची म्हणजे किती येणार इथं 19 भागिले 2 आणि गुणिले इथं काय करायचं आपल्याला एकूण संख्या काढायची. एकूण किती येणार इथं एकूण किती येणार इथं आपल्याला तर 20 11 ते 20
11 ते 20 मध्ये किती झाल्या संख्या इथं 9 झाल्या, बरोबर. 9 झाल्यानंतर 1 + 10 झाल्या, म्हणजे 10 म्हणजे संख्या आपल्याला मिळाली किती, नैसर्गिक संख्या आपल्याला 10 मिळाल्या, म्हणजे काय असणार आहेत, समस किती असणार आहेत, 5 असणार आहेत आणि विषम पण 5 असणार आहे इथं, बरोबर आहे. मग 5 केलं इथं. मग इथं किती ह्यांची बेरीज केली आपण, काय केलं इथं 30 गुणिले 5 यांची बेरीज केल्यानंतर किती बेरीज झाली, 30 बेरीज झाली, गुणिले हे 5 भागिले 2. ठीक आहे. मग इथं भाग लावला, कितीचा भाग लावला इथं 15चा. मग इथं किती आले 15 × 5 = 75 आपल्याला उत्तर मिळालं इथं, बरोबर. त्याच्यानंतर तिसरं हे घेऊ आपण. तर इथं पण काय झालं 31 ते 40, इथं पण तसंच करायचं. कसं होणार आहे मग 31 आधी किती होणार आहे, इथं पण 39 होणार आहे. इथं चुकायचं नाही, किती आलं पाहिजे 39 भागिले 2 आणि गुणिले काय येणार आहे, इथं पण किती संख्या येणार आहेत 10 आहेत, म्हणजे इथं पण किती येणार आहे 5 येणार आहेत, बरोबर. इथं पण 5 येणार आहेत. मग काय झालं यांचे मग किती झाले 70, बेरीज किती झाली इथं यांची 70 झाली, 70 गुणिले 5 भागिले 2. मग काय झालं इथं पण आपण काय करणार आहे, याला भाग लावणार आहे. भाग आता लावून कसं करणार आहे, तर 70 आहे, 70 ला किती भाग लावणार आहे, 2 न भाग लावल्यानंतर इथं किती उरणार आहेत आपले, हे जर भाग लागला इथं 35 दुने 70. मग ह्यांचंच काय करायचं आपल्याला 35 गुणिले 5, बरोबर आहे. 35 गुणिले 5 म्हणल्यावर काय केलं इथं 5 × 5 = 25, 8 2, 5 × 15 आणि 2 17. किती उत्तर मिळालं इथं आपल्याला 175 उत्तर मिळालं. तर हे सूत्र तिन्ही पण लक्षात ठेवायचे की नैसर्गिक संख्यांचं कुठलं, नैसर्गिक संख्यांची बेरजेचं असेल, समसंख्यांची बेरीज कशी करायची आणि विषम संख्येची बेरीज कशी करायची. ठीक आहे. आता ह्यातला शेवटचा मुद्दा घेऊ. त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशा, तर त्रिकोणी संख्येची व्याख्या पहिल्यांदा बघू. काय सांगितलं, 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. काय सांगितलं, 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांची जर निमपट केली तर आपल्याला काय मिळतंय, तर आपल्याला इथं त्रिकोणी संख्या मिळते. तर त्रिकोणी संख्या इथं काय होतं n + 1 भागिले 2, बरोबर. मग कुठली पण सांगितली, समजा आपल्याला विचारलं की त्रिकोणी 5 ची त्रिकोणी संख्या किती, 5 ची काय सांगितली, 5 ची त्रिकोणी संख्या. ठीक आहे. तर मग काय करायचं इथं, 5 ची त्रिकोणी संख्या सांगितली, काय सांगितलं आपल्याला n काय घ्यायचं, आपल्याला 5 घ्यायचं आहे आणि कंसात काय करायचंय n+1 म्हणजे काय करणार इथं आपण 5 + 1 आणि भागिलेला काय करायचंय तर 2 करायचंय. काय लक्षात ठेवायचं, दिलेली संख्या काय म्हणायची n म्हणायची आणि कंसात n+1 करायचा किंवा ठीक आहे. हे पहिल्यांदा सोडू आपण. कसं होणार आहे मग 5, ज्यावेळेस इथं कुठलंही चिन्ह नसते त्यावेळेस कुठलं चिन्ह असतंय, गुणाकाराचं चिन्ह असतंय. म्हणजे कसं झालं 5 गुणिले 6 भागिले 2 झालं. मग यांचं किती आले 6 पंचे 30 भागिले 2, म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला 15 हे उत्तर आपल्याला इथे मिळाले. म्हणजे 5 ची त्रिकोणी संख्या किती मिळाली इथं 15 मिळाली आपल्याला. त्याच्यानंतर याच अजून एक उदाहरण घेऊ. जर आपल्याला सांगितलं 12 ची त्रिकोणी संख्या सांगितली, बरोबर. 12 ची काय सांगितली त्रिकोणी संख्या. आता सूत्र काय आपलं n कंसात n+1 भागिले 2. म्हणजे याचाच काय अर्थ काय होतो, 12 ची जर त्रिकोणी संख्या काढायची तर पहिल्यांदा n म्हणजे 12 घ्यायचं आणि त्याच्या काय करायची पुढची संख्या घ्यायची आणि त्याला काय करायचंय भागिले 2 करायचं. ह्याचा अर्थ काय होतो, ही संख्या प्लस त्याच्या पुढची क्रमवार नैसर्गिक संख्या. ठीक आहे. मग हे सोडू. मग काय केलं इथं 13 ला भाग जाणार नाही, 12 ला भाग जातो इथं. मग कितीचा भाग गेला इथं बेसक 12. मग काय झालं 13 गुणिले 6, 13 गुणिले 6 किती येते आपलं 78. हे झालं आपलं 12 ची त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली किती 78. ठीक आहे. आपण इथंच थांबूया आपण.